चिलमीत घातली. चिलमीला छापी म्हणजे ओले फडके गुंडाळले आणि मग त्यांचे लक्षात आले की त्यावर ठेवायची काचेची गुंडी विसरली आहे. नुसत्या काडीपेटीतील काडीने तंबाखू पेटत नाही. तेव्हा त्यातील तिघे जण असू दे नंतर बघू असे म्हणाले. परंतु चौथा जो होता तो पूर्ण व्यसनी असल्यामुळे म्हणाला, थोडे थांबा. इतकी बोलून तो लगेच डोंगर उतरून गावात आला. तेथे दुकानात काठ्या शिल्लक नव्हता. त्यावेळी 4 आण्यास नारळ मिळत होते. तो त्याने घेतला व तो त्वरित वर आला. नारळाच्या शेंडीची वेली घालून त्यास काडीने पेटवून अग्नी तयार करून तो निखारा चिलमीवर ठेवून एक दम मारल्याबरोबर त्याला तो आनंद झाला. तो त्याच्यासारखा खरा व्यसनीच जाणे किंवा एखाद्याला वेळ लागले आहे आणि तो शहाण्यासारखा बोलत नाही असे म्हणणे असे हास्यास्पद आहे. त्याप्रमाणे झाले आहे. हे सर्व करण्याचे कारण माऊली पुढील ओळीत सांगतात. मनोवणे भावात तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा ही सुखे शृंगालिया मानसा दर्पणतो. म्हणून या साऱ्यांच्या माऊली भावार्थ सांगतात की अर्जुन हा श्री भगवंताच्या मैत्रीचे वसती स्थान होते. त्यांनी कुवासा शब्द वापरला. वास म्हणजे येथे वस्ती करण्यास हरकत नाही व कुवास म्हणजे येथे वस्ती करणे वाईट आहे असा सरळ अर्थ असताना हा शब्द वापरून माऊली असे सुचवितात की अर्जुनाशिवाय त्यांना काहीही सुचत नव्हते. फक्त एकच अर्जुन. यांचा आणखी बोलवण्यासाठी माऊली एक बहारदार उपमा देतात. आपण आपले शरीर मनासारखे शृंगारले तरी तो शृंगार बरोबर झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी दर्पण म्हणजे आरसा घेऊन त्यात पाहावे लागते. तसे श्री भगवंतांचे मनातील उपदेशामृत हे निदान आपले जवळ आहे आणि ते पाहण्याचा दर्पण म्हणजे जणू काय अर्जुन असे भगवंतास वाटत असल्यामुळे माऊली काय म्हणतात ते पुढील ओळीत पाहू. आत्मनिर्वाणाची सख्य भक्ती या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती घी माझे सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे मात्र याची लागी. माऊली सांगतात याशिवाय अर्जुन हा पुण्यवान तर होताच परंतु पवित्रही होता. कसा तर भक्ती नावाचे बीज रुजविण्यात तो पात्र होता. जसे जमिनीची मशागत केली नंतर त्यावर पावसाचा शिरकावा व्हावा म्हणजे ती जमीन जशी वाफोसास येते मात्र त्याच वेळी हातातील इतर सर्व कामे सोडून शहाणा मनुष्य त्या वाफोसा आलेल्या जमिनीत बीज पेरतो तशी यावेळी अर्जुनाची भूमिका भक्तिबीज रोवण्यास उत्तम झाली होती. त्यामुळेच त्या अर्जुनरूपी भक्ताच्या अंतःकरणात सुक्षेत्री भगवान श्रीकृष्ण भक्तीचे बीज पेरण्यास प्रवृत्त झाले होते. हो का आत्मनिवेदनात जे पैजिका होय सख्याची पार्थ अधिष्ठाती तेची मातृकागा. जसे गव्हाची जात एकच आहे पण त्याचे खाद्य प्रकार बहुविध आहेत तसेच भक्ती ही एकच असली तरी तिचे 9 भाग पडतात. म्हणूनच 9विधा काय बोलली जे भक्ती द्यावी माझे हाती संत जने. श्री तुकारामजी गाथामध्ये असे श्री संत तुकाराम महाराजांचे वचन आहे. आता भक्ती हाती द्यायची म्हणजे तो काय लाडू आहे म्हणजे यात लक्षार्थ निराळाच असला पाहिजे. तो असा भक्ती ही पै गुरु शिष्याची एकांती जे अक्षरा एकाची वदंती अशी श्री गुरूंनी सांगायची व शिष्याने श्रवण करायची. ही 9विधा भक्तीपैकी पहिली श्रवण भक्ती. पुढे शिष्य त्या सांगितलेल्या अक्षराचे भगवान नामाचे उच्चारण करू लागला की ती कीर्तन भक्ती झाली. अशी अवस्था होता होता 8वी सख्य भक्ती जी शेवटच्या आत्मनिवेदन भक्तीची सर्वश्रेष्ठ अवस्थेची बैठक आहे ती येते. हाच आशय वरील ओळीत हो का आत्मनिवेदनातही जे तुझी का होय सख्याची याद्वारे सांगितलं आहे. ज्याप्रमाणे
युगे 28 विटेवरी उभा. यात परमात्मा भगवान श्री पंढरीनाथ हा ज्या विटेवर उभा आहे ती वीट मूर्तीचा आधार आहे. तशी आत्मनिवेदन ज्यावर अवलंबून आहे तीच 8वी सख्य भक्ती. पार्थ म्हणजे अर्जुन हा त्या आत्मनिवेदन भक्तीची मातृका आहे. मोठे मंदिर बांधले व आत देवच नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तसे जे ज्ञान सांगायचे त्यासाठी देवता तयार करायचे. ती देवता म्हणजेच अर्जुन असावा. कारण शेवटच्या भक्तीची बैठक म्हणजे आसन तोच होता. भक्तांसाठी देवाचा अवतार. पासीची गोचा विवरण वाणिजे मग पायी कात्रा गुण घेईजे ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. पार्थाच्या जवळच स्वतः सर्वसमर्थ असे श्रीकृष्ण भगवान असून त्यांनी आपल्या जवळचे जगात देण्यासाठी सेवकाला पाठीशी घालून त्या अर्जुनाला निमित्त करून सहज पटविणे ब्रह्मज्ञान देणे चालवले होते. पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमी मानिजे ते पतिहुनी कर्ण मानिजे पतिव्रता. काय हे ऐकतात मागच्या ओळीच्या अर्थाचे आकलन माऊलींच्या या ओळीवरून होते. अनु म्हणजे प्रेम व राग म्हणजे काम. कामपूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी प्रेमाने पतीला भजणारी पतिव्रता तिचा पती तिचे ऐकतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान आपला शिष्य जो अर्जुन त्याचे ऐकत असत. तैसा अर्जुनाची विशेष तवावा ऐसे आवडवे मज जीवा जे तो त्रिभुवनीचिया देवा एकायतन झाला. माऊली म्हणतात यासाठी अर्जुनाचेच विशेष करून स्तवन करावे. कारण मुलाचे वर्णन केले की आईला त्याचे कौतुक फार. तसे भक्ताचे वर्णन केले की श्री गुरु म्हणजे देवा हुरूप. कारण त्रैलोक्याधिपती भगवान त्याचा अंकित असतो. देहाच्या आवडीचे निपांगे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्ण आई परी लागे अवस्था वेळाची. भक्ताच्या भक्ती प्रेमामुळे त्याच्या आवडीप्रमाणे श्री भगवंत अवतार घेतात. भक्त प्रल्हादांसाठी श्री भगवंतांनी कसे विचित्र रूप घेतले पहा. जे अमूर्त आहे ते त्यांच्यासाठी मूर्त होऊन येते. हेच भक्तांचे वैशिष्ट्य आहे. ज्या भक्तांची जशी इच्छा तसे ते रूप परमात्मा स्वीकारतो. अशा प्रकारचे भक्त स्तवन ऐकत असताना मूळ व्याख्यान 22 राहिले. ते ध्यानात आल्याबरोबर श्रोते माऊलींना म्हणाले की तव श्रोते महती देव कैसी बोलावी हवाव काय नादाते हन बरव जिनोनी झाली. माऊलीची शैली. अर्जुनाच्या भक्तीचे वर्णन किती करणार. कारण कितीही सांगितले तर ते अपुरेच. आम्हाला ऐकायलाही बरेच वाटते आहे. पण मूळ प्रसंग एका बाजूला राहत असल्यामुळे श्रोते म्हणतात की हा हो नो हे जैशी मराठी बोलिये जरी तैशी वाणे उमटाचे आकाशी साहित्य रंगाचे. काय सुंदर माऊलींनी सांगण्याची शैली आणि तीही फारच सोपी. जसे आकाशात निरनिराळे रंग उठावे किंवा शब्दांच्या सरी मागून सरी ओघळाव्यात आणि उवाज काहीतरी नाही तर मार्मिक व कल्याणप्रद अर्थ त्यातून बाहेर पडत असावेत. कैसे उन्मेघाच्या दिने तार आणि भावार्थ पडे गार हे श्लोकार्थ कुमुदिनी पार सहाविरा होती. ज्याप्रमाणे पौर्णिमा असावी आणि ती सुद्धा फाल्गुनी मधुर शर्वरी. फाल्गुन मासातील चांदणे जसे स्वच्छ आणि शीतल असते त्याप्रमाणे माऊली ज्या ओव्या लोकांना सांगत आहेत त्या ज्ञानसूर्याप्रमाणे प्रकाशमान परंतु चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शीतल आहेत. त्यामुळे श्रोत्यांच्या हृदयरूपी कुमुदिनी उमलल्या जात आहेत. चालची निचारा करी ऐसी मनोरथी ये थोरी तेने विळले अंतरी तेथ ढोल आला. ज्याप्रमाणे परमात्म्याचे दर्शन व्हावे ही इच्छा पण तीच जशी निरीच्छा ठरते त्याप्रमाणे माऊलींनी सांगावे व श्रोत्याने ऐकावे अशी इच्छा. परंतु तीच इच्छा
निरीच्छा होते आणि त्यामुळे सर्व श्रोते अंतःकरणात तृप्त झाले व आनंदाने त्यांना डोल म्हणजे शरीर आनंदाने डोलणे आला. जेव्हा श्रोता आणि वक्ता यांची अशी अवस्था दिसू लागली तेव्हा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज काय सांगतात ते पुढील ओळीत पहा. पांडवकुळी उदारला कृष्ण ते निवृत्तीला सेत आणि तिले मग अवधान द्या म्हणवितले नवल पांडवकुळी पाहिले कृष्णा दिवसे. श्रोते व वक्ता यातील अनुभव जाणून श्री निवृत्तीराज म्हणू लागले की सर्वांनी मी काय सांगतोय ते लक्ष द्या. तेव्हा एकदम चरळ तपापले व श्री गुरु निवृत्तीराजांकडे पाहू लागले. त्यावेळी ते म्हणतात, सर्व ऐका, पांडवांच्या कुळात कृष्णरूप सूर्याच्या प्रकाशाने उजळले आहे. हे नवल नव्हे काय? हे ऐकताच श्रोत्यांच्या चेहऱ्यावर असा भाव आला की हे कसे शक्य आहे. तेच पुढील ओळीत सांगतात. देवकिया उदरी वाळीला यशोदा सायासे पाळीला शेखी उपदेश गेला पांडवासी. देवकीने 9 महिने 9 दिवस त्याला उदरात सांभाळले. जन्मापासून चायास करून त्याचे पालन पोषण केले तरीही तो शेवटी उपयोगी पडला पांडवांच्याच. म्हणून बहु दिवस ओळखावा का अवस्वरूपाहुनी पाहुनी विनवावा हाही सोस तयार सदैवा पडेजिना. श्री भगवंतांची प्राप्ती व्हावी म्हणून अनेक वर्षे अनेकांना तपश्चर्या करावी लागते. परंतु या अर्जुनाला ते काही करावे लागले नाही तर आपोआपच देव त्याच्या उपयोगी पडत असत. याला काय कारण? अर्जुन दैवान होता असे सांगून श्री निवृत्तीनाथ महाराज माऊलींना आता मूळ कथा सांगण्याविषयी सुचवतात. हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सरगी देवा इथे संत चिन्हे अंगी न थोकई माझ्या. हे असो असे म्हणून माऊलींना ते सांगतात की आता मूळ कथा त्वरेने सांगण्यास सुरुवात करा. तेव्हा माऊली म्हणतात, हे झाल्यावर अर्जुन स्वर्गीय देवांना म्हणाला की महाराज, आपण वरच्या ओळीत सांगितली तशी संत चिन्हे माझ्या अंगी नाहीत. कारण येरवी या लक्षणाची निधी सारा मी अपारे कीर अपुरा परी तुमचे बोल अवधारा थोडा वेळ जरी. या सर्व मोठ्या लक्षणांना मी अगदी अपुरा आहे. परंतु एक गोष्ट पक्की की आपली कृपा होण्याबरोबर मी थोर होईल. यासाठी आपणास एक विनंती करतो. अर्जुनाची प्रार्थना. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होई गेल काय झाले अभ्यासी जेल सांगाल जे. अर्जुन देवास म्हणतो, तुम्ही जर माझ्याकडे चित्त द्याल तर मी ब्रह्मपदाला जाईनच. त्यासाठी आपण सांगाल तो अभ्यास मी करीन. हा हो नेनो कवनाची कहाणी ऐकोनी व्याधीजत असो अंतःकरणी ऐशी जालेपणाची श्री आणि कायसी देवा. मागील 141 ओळीत अर्जुन श्री भगवंतांना प्रार्थना करतो की तुम्ही जर माझ्याकडे चित्त द्याल तर मी ब्रह्मपदाला जाईनच. त्यासाठी आपण सांगाल तो अभ्यास मी करीन. त्याचे स्पष्टीकरण आपण माझ्यावर कृपा कराल तर मी अभ्यास करीन असे माऊली म्हणतात. अर्जुन म्हणतो, हे देवा, आपण कोणाची कहाणी म्हणजे हकीकत सांगितली ती मला पूर्णत्वाने कळली नसली तरी ती ऐकून माझ्या मनात त्या सत्पुरुषांची प्रशंसा करण्याचा मोह अनावर होत आहे. आणि असे वाटते की अशा कृतार्थ झालेल्या पुरुषाचे केवढे मोठेपण असेल. आणि त्याबरोबर माझ्या मनात येते की तसा मी मोठा होईल का असे विचारून तो जे म्हणेल ते पुढील ओळीत पहा. हे अंगे म्या होईदो का ये तुले गोसावी आपुलेपणे कियो का तब आसोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. ज्या सत्पुरुषाचे वर्णन आपण आतापर्यंत केले तसे स्वतःच अंगाने मला होता येईल काय? परंतु प्रभो, हे आपण मनात आणले तरच होईल असे अर्जुनाचे म्हणणे ऐकतात श्रीकृष्ण हसून म्हणाले की असे तुझ्या मनात आले आहे आणि जर तू अभ्यास करण्यास तयार आहेस तर आम्ही तुला तसे करू. काळजी करू नकोस. देखा संतोष एक न जोडे तवची सुखाचे सैन्य साकडे मग जोडलिया कवनेकडे अपुरे असे. भगवान गोपाळकृष्ण अर्जुनास म्हणतात, तुला ब्रह्मपदाची इच्छा आहे परंतु त्यासाठी श्री गुरूंची कृपा संपादन करायची असते. एक फक्त त्यांचा संतोष नसला तर सुख दूरच राहिले म्हणून समजावे. मात्र त्यांचा संतोष जर का लाभला तर कशालाच कमतरता नाही. याविषयी पुढील ओळी पहा.
अर्जुनाने मागावे भगवंतांनी द्यावे, तैसा सर्वेश्वर बळीया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचे. माऊली असे म्हणतात की खरे पाहिले तर अर्जुनास हा प्रश्न करण्याचे देखील कारण नव्हते, कारण सर्वेश्वर जो भगवान तोच अर्जुनाचा सेवक म्हणजे अर्जुनाचे सारथ्य करत होता. तेव्हा अर्जुनाला ब्रह्म होण्यास मोठी अडचण नव्हती, परंतु ज्याप्रमाणे झाडावरच आंबा पाडावा लागला की त्यावर पोपट आपोआप चोच मारतो, परंतु आंबा पाडायला लागल्यापूर्वी जर झाडावरून उतरविला व बळेच आडीत घालून पिकविला तर त्या आंब्याच्या रसाला जशी चव येऊ शकत नाही, तसे अर्जुनाचे हे ब्रह्म होण्याचे वेळ बाहेरून नसून त्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याईने म्हणजे दैवयोगाने त्याला अंतःकरणपूर्वक प्राप्त झाले होते. याचे कारण त्यांनी पुढील ओळीत मोठे बहारीचे सांगितले आहे. जो जन्म सहस्त्राची इंद्राधिकारी पाग भेटी, तो अजिनखे तुला केची जे बोलही नसाय. इंद्रांनी देवांनी जरी हजारो जन्म घेतले तरी तो भगवान भेटीसाठी माग आहे. तो हा भगवंत सामान्य माणसास भेटेल काय, तरी पण अर्जुनाने त्यासही आपल्या